दुसरीकडे पावसाचा आता मध्य रेल्वेला मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। अप आणि डाऊनची लोकल सेवा ठप्प झालेली आहे। पावसाचा मध्य रेल्वेला मोठा फटका बसलेला आहे। आपण पाहतोय आता मुंबईच्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर आता अप आणि डाऊनची देखील लोकल सेवा ठप्प झालेली आहे। त्यामुळे आता घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत। लोकल रेल्वे उशिराने धावत असल्यामुळे देखील मनस्ताप सहन करावा लागतोय। अक्षरशः काही रेल्वे स्थानकांवर देखील आपण पाहतोय की अशा पद्धतीने रेल्वे ट्रॅकवरच पाणी साचलेलं आहे। त्यामुळे आता ही परिस्थिती पूर्ववत व्हायला आणखी किती वेळ लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र प्रवाशांचे चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत आणि या पावसाचा मध्य रेल्वेला मोठा फटका बसल्याचं ही दृश्य आपण पाहतोय। अक्षरशः रेल्वे स्थानकांवर अशा पद्धतीने नागरिकांची पूर्ण गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। तर पूर्व उपनगरामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा आपण पाहतोय मध्य रेल्वेला मोठा फटका बसलेला आहे। स्लो अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। फास्ट ट्रॅकवरील वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरू आहे। तर विक्रोळी ते भांडूप परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅकवर पाणी साचल्याचं देखील कळतंय। त्यामुळे लवकरात लवकर परिस्थिती पूर्ववत करण्याचे देखील आता प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडून सरकारच्या वतीने करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण दिवसभराचं आपलं कामकाज आटोपून चाकरमानी आपल्या घराकडे परतीच्या प्रवासाला निघालेले होते। मात्र आता अशा पद्धतीने रेल्वे ट्रॅकवरच पाणी साचल्यामुळे विविध स्टेशन्सवरती आपण पाहतोय विविध रेल्वे स्थानकांवरती लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत। स्वप्नील लीला सेंट्रल रेल्वेचे पीआरओ सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील जी, अप आणि डाऊनची लोकल सेवा सध्या ठप्प झाल्याचं कळतंय, काय सध्याची परिस्थिती? श्रीकांत जी, आपल्याकडनं थोडंसं म्हणजे करेक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला मी देऊ इच्छितो। हो। आपली जी सेवा जी होती ती 9:15 वाजल्यापासून वापस रिस्टोर झालेली आहे। ओके। रिड्यूस स्पीड सोबत। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये पाऊस खूप जोरात चालू होता याची आपल्याला ही कल्पना आहे। याच्यासाठी आयएमडीने रेड अलर्ट दिला होता याची देखील आपल्याला कल्पना आहे। याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत। आपण जे पंप आहेत ते कंटिन्युअसली चालवतो आहोत। आपलं विद्याविहार आणि मुलुंड यांच्या दरम्यान आपल्याकडे थोड्या वेळासाठी ट्रॅकवरती जे जास्त पाणी झालं होतं त्याच्यामुळे आपल्याला त्या सेवा ज्या आहेत त्या खंडित कराव्या लागल्या होत्या साधारणपणे 35 ते 40 मिनिटांसाठी। त्यानंतर आपल्या सेवा रिड्यूस स्पीडनी चालू आहेत। पण यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत। एक तर काही ठिकाणी ट्रॅकवरती पाणी देखील आहे आणि सोबतच जेव्हा इतका मुसळधार पाऊस होतो त्यावेळेस आपली जी दृश्यता असते ती दृश्यता कमी होते। तीच सेम कहाणी आपला जो लोकलचा चालक असतो त्याला देखील लागू होते। त्याला देखील समोरची जी सिग्नलची सिस्टीम असते किंवा बाकीच्या गोष्टी असतात ह्या तितक्या स्पष्टपणे दिसू शकत नाहीत। यामुळे त्याला देखील कमी वेगाने, जो आपण नॉर्मली 90-95 किलोमीटर प्रति घंटा ह्या वेगाने गाड्या चालवत असतो तो वेग त्याला कमी करावा लागतो। यामुळे गाड्या काही ठिकाणी लेट होतात। त्याच्यामुळे हे लेट ज्या गाड्या होतात त्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे। कारण त्याच्याशिवाय त्या गाड्यांना पुढे जाताना त्रास होऊ शकतो आणि आपण प्रवाशांच्या सेफ्टीची काळजी घेऊन आवश्यकता पडल्यास आपण ऍडिशनल गाड्या देखील चालवणार आहोत। पण आयएमडीनी ऑलरेडी उद्या सकाळी 8:30 पर्यंतचा रेड अलर्ट जो आहे तो सगळ्यांना जाहीर केलेला आहे। त्याच्यामुळे अशी अपेक्षा आहे की बरेचसे प्रवासी देखील वापस आपल्याकडे आपल्या घरी पोहोचले असतील। स्वप्नील जी, तुम्ही म्हणताय सेवा रिस्टोर झालेली आहे, मात्र बऱ्याच स्थानकांवरती जी दृश्य आता समोर येत आहेत, वॉटर लॉजिंग झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्याच्या संदर्भात काय उपाययोजना केल्या? आपल्याकडे जे स्थानकांवरती वॉटर लॉजिंग झाल्यानंतर देखील आपण ज्यावेळेस ट्रॅकच्या वरती 3 ते 4 इंच पर्यंत पाणी असतं त्याच्यामध्ये आपण रिड्यूस स्पीडनी गाड्या चालवतो। आपण प्रवाशांना त्रास होऊ नये किंवा मुंबईची जी लाईफलाईन आहे ती बंद होऊ नये याच्यासाठी ज्यावेळेस 3 इंच पर्यंत देखील पाणी असतं ट्रॅकवरती तेव्हा देखील आपण गाड्या रिड्यूस स्पीडनी चालवतो। निश्चित। खूप खूप धन्यवाद स्वप्नील जी, तुम्ही झी 24 तासशी बातचीत केली त्या माहितीसाठी।